भयान शांतता आहे आजूबाजूला. दोरीन कुठतरी जे जंगलातला जो म्हणजे पक्षी असतो तो आवाज त्याचा येतो, तो एक आवाज येतोय बरोबर आहे. येता आणि ज्या डोंगराजवळ आलो त्या डोंगराजवळ ते झाडं वाळून गेलेली, डाळिंबाची तर वाढली लोकांची, परंतु जी जंगलातली झाडं जे डोंगराच्या वाळून गेलेली ती सगळी. अशी भयानक परिस्थिती आहे इथे पाण्याची. आणि जिकडे तिकडे आम्ही येताना रस्त्याने बघितलं तर सगळ्या बागा पिवळ्या झालेल्या, जे पिवळी पानं झालेली, करपलेली बागा जळालेल्या. पाणी असून काही लोकांकडं त्यांच्या बागा टिकून राहिली. याचं कारण आहे त्याच्यामध्ये असेल नेमॅटोड आणि तेल. या परिस्थितीमध्ये की एवढी मोठी साईज ही जर कलर पाहिला तुम्ही, हा कलर, हा देठ, आणि हे कमीत कमी माझ्या 650-700च्या आसपास जो वजन असेल ग्रॅम, तर एवढी मोठी साईज आणि एवढं वजन, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ते ही दुष्काळी परिस्थितीमध्ये. तुम्हाला इथे काय बोरला पाणी लागलं का? नाही, काही टँकर पाणी आणून. हे सांगतात की टँकरनी पाणी आणून टाकलेलं आहे, म्हणजे बाग धरल्यापासून, पानगळ झाल्यापासून टँकर 10-12 किलोमीटरचा फेरीमध्ये कुठेच पाणी नाही, बरोबर आहे ना. एवढी धाडस आपला प्रोडक्टवर विश्वास होता. त्याच्यामुळे एससीटी वैदिक वर विश्वास, मेहनत आणि एससीटी वैदिक विश्वास होते. याचं फळ याचं माहिती का? हो. हा, त्याच मागच्या 2 वर्ष जाणं ते पण चांगलंच येत होतं. गाठ छोटं होतं, मग कोणी म्हणायचं पकडू नका गो असं. अच्छा, झाड लहान. आम्हाला दुष्काळी परिस्थिती वाढ नाही होत ना. बरं, मग तरी मी परत ऐकतच नाही. मी फक्त विश्वास होता मला एसीटी. बरं मी ते जायचं आणि पगार दरवर्षी वाढलो. अच्छा, बरं का? फेब्रुवारीला दुसऱ्या आणि तिसऱ्या बहारामध्ये बिलकुल अंतर नाही. अंतर अजिबात नाही. म्हणजे माल काढला होत आहे. तिसऱ्याला पण अंतर नाही. ए मध्ये लगेच आता परत अंतर नाही ठेवायचं. बापरे, तिसरा भाग येतो धरायचा ना, तो पण पकडायचा, आपण पकडायचा. पाण्यामुळे तो पण पकडायचा होता, पण पाणी कमी होते. मग एक सांगितलं होतं तुमचा एकटा तो पाळलेला आहे. सावतो करण्यापेक्षा तुम्ही सांगायचं 100च झाड करा. आम्ही ते 1200 झाड आधार करण्यापेक्षा 100च करायचं, पण परफेक्ट करायचं. त्या वाच टाळा वाजवलं पाहिजे. मागच्या वर्षी मार्केटमध्ये नंबर गेला पण आयस्ट जायचा. किती माल निघाला होता एवढ्या याच्यामध्ये? 6. अच्छा, म्हणजे 10 किलो निघाला. बर, मागच्या वर्षी ही रेटच्या बाबतीमध्ये काहीतरी ऐकलं मागाशी सर सांगत होते मला. बाकीचे कोणाचे 50, कोणाचं 60, कोणाचं 70च्या वर्ष कटिंग कटिंग नाही. बर, मला गेला उलटा गेला. तरी अजून शेतकरी आहेत व्यापारी नाही ना. 95 रुपये करून म्हणजे दुसरा सौदा झाला. सौदा झाल्यानंतर 95 रुपये व्यापाऱ्यांनी केला. 10 रुपये दुसऱ्या व्यापाऱ्याने वाढून दिले, तरी नाही दिला. म्हणजे 3 फोन गेला होता त्या व्यापाऱ्याचा. हा, मी खूप बापूंना सांगतो म्हणे मला 95 रुपये घेतो. 100 गेले त्यांनी आम्हाला. मी 100 करून देतो, पण तो माल मलाच पाहिजे. अच्छा, तरी मी शेतकऱ्यांना फोन केला. एकदा शब्द दिला गेला माझा, मी नाही देऊ शकत म्हणून. हो, 10 रुपये म्हणजे तुम्ही विचार करा, 9 टनामध्ये 90,000 रुपये झाले. कधी नाही ऐकले. पण पैशांची किंमत ना आपल्याला कपाशी किंमत. या बात, व्हेरी गुड. लोक म्हणायचे मुलं शिकून राहिले, मग नोकरीला जायला पाहिजे. हा, पण मुलांचं म्हणणं असं आहे की आम्ही टेक्निक जैविक शेती करू, नोकरी करायची नाही. त्याच्यामध्ये वैदिक शेती करायची. वैदिक शेती. बरं, तर केमिकलच्या जगामध्ये प्रगती मिळूच शकत नाही का? कारण प्रगती केमिकलच्या गावात राहतच नाही, तिथं अधोगती राहते, बरोबर की नाही? तुम्हाला प्रगती शोधायची असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? प्रकृतीच्या गावात जावं लागेल. आणि प्रकृतीच्या गावामध्ये हे सिटी वैदिक राहते. जसं तुम्ही व्यापाऱ्याला तुम्हाला 90,000 रुपये वाढवून मिळत होते एका दिवसामध्ये, काहीच करायचं नव्हतं, फक्त शब्द फिरवायचा. पण तुम्ही शब्द फिरवू दिला नाही, बरोबर की नाही? तसे राम एकवचनी होते, तसे हे सिटी वैदिकचे शेतकरी सुद्धा एकवचनी झाले. त्यासाठी जोरदार टाळ वाजवले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही संकल्प केला वैदिकच वापरायचं. आणि आतापर्यंत काय वापरताय? वैदिकच वापर. या कृषी अमृत बनवलं 2 किलो 600 वापर रूट न्यूट्रिएंट पेस्ट सर्व वगैरे. कृषी अमृत कमी वाढलं.
वैदिक जास्ती भरणं म्हणजे ऍक्च्युली तुम्ही बनायला पाहिजे होतं 4.5 किलो नियमानुसार 600 झाड आहे ना म्हणजे 1.5 एकर आहे ना 1.5 एकरी काय 3 किलो 1.5 एकरला किती झालं 4.5 किलो मग तुम्ही 6 किलो बनवा ओके आणि कृषी अमृत 2 किलो टाका म्हणजे RNPH चे एक पाकिट तुम्ही 2 पाकिट घ्यायचे दरवेळेस हे 2 सांगितले तुम्ही 3 घ्यायचे बापरे ही वैदिकचा तुम्ही धमाकाच करून टाकला 8 म्हणल्यावरती झाले किती हा समजा काहीच विचार केला नाही आम्हाला फक्त बाग पण खर्च किती झाला असं घेतला फक्त आम्हाला बाग काढायचा आहे निघतो बाबा आम्हाला विश्वास होता ना समजा जे ऐकणार होते असं म्हणते अरे 8 वेळा निसला टाकले RNPH एवढं वापरलं तुम्ही सिराची ट्रीटमेंट पण केली ऐकलं एलएसके दिली गेला काय थोडंसं काय अनुभव आला तो वेगळा तो मग काय म्हणजे आमचं इतकं पाणी 2 दिवस आडाकडे पाणी होतं आमचं लोकांचं दर दिवशी राहायचं बरं तरी आमचा बाग असा उन्हात फिरता असं वाटतं की पावसाळ्यातच झालेला आता माझ्या डोळ्यात इथं सुरू असं बघा लाल लाल झालं पूर्ण मला दिसत नाही तरी पण मी सांगतो का बरं हे सूर्याची उष्णता रिफ्लेक्ट होती ना डोळ्यांची आग व्हायला लागली माझं हे बुट्ट मगाशी उन्हात होते ना डायरेक्ट असे चटकत होते खालून आता म्हणजे एवढं तुमच्याकडं कोरडी उष्णता आहे एकदम ही खतरनाक आहे पण कोरडी हवा कोरडी पूर्ण नाही तरी डायरेक्ट इफेक्ट करते ती म्हणजे थोडक्यात एवढं हीट आणि एवढ्या प्रकारचा कोरडी हवा असताना देखील या पाण्यामध्ये ताजेपणा टिकून राहणं सोपी गोष्ट नाही आणि फक्त 20 मिनिटं पाणी दिलेलं बघ कसं काय 2 दिवसाने 20 मिनिटं किती दिवसांनी चालू आहे असं आता 8-10 दिवसांना रेग्युलर रस केलंय 20 मिनिटं पाणी 20 मिनिटं जातो 20 मिनिटं शेतकरी मित्र नमस्कार दुष्काळ कशाला म्हणतात आणि दुष्काळाचे परिणाम काय होतात हे आपण इथं आल्यावर आपल्याला कळतं तुम्ही ड्रोनमधून बघितलं असेल की जसं एखाद्या म्हणजे वाळवंटामध्ये आणि एक आपण म्हणतो त्याला ठिकाणी की आपण एक हिरवळ दिसते आपल्याला मध्येच बरोबर आहे तर त्याप्रमाणे ह्या पूर्ण वाळवंटामध्ये इथं आज जी सोनं पिकवलं आहे आणि ही जी काही आपल्याला हिरवळ दिसते ती ज्या शेतकऱ्यांमुळे दिसते त्यांचा आपण पहिला परिचय करून देऊ आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यामध्ये त्यांची पहिला आपण ओळख करून घेऊ नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायला माझं नाव निवृत्ती खंडो हैरे राणा रामतेर तालुका बागलाण जिल्हा नाशिक ओके बागलाणमध्ये सध्या जी कसमाते पट्टा आहे कसमाते पट्ट्यामध्ये सर्वात मोठं लागलेलं एक ग्रहण म्हणजे तेल आहे आणि जिकडे तिकडे आम्ही येताना रस्त्याने बघितलं तर सगळ्या बागा पिवळ्या झालेल्या आहे जे पिवळी पानं झालेली करपलेली बागा जळालेल्या पाणी असून काही लोकांकडं त्यांच्या बागा टिकून राहिले याचं कारण आहे त्याच्यामध्ये असं नेमॅटोड आणि तेल दिले तर अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी एवढी सुंदर अशी बाग पिकली तर काय रहस्य असं पहिली गोष्ट त्याच्यावर विश्वासच बसत म्हणजे शेतकऱ्याचा पण नाही बसत त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचा पण नाही बसत हे आमचे शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर हे जे समोर दिसत आहे तर हे सर त्यांना गायडन्स करतात त्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांचा पण आपण परिचय करून नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नितीन बाहेराव राहणार नामपूर सदर हा प्लॉट जेव्हा यांनी पकडला पूर्ण दुष्काळी परिस्थितीत असताना पानगळपासून जर टँकरने पाणी टाकत असेल तर बाग कसा पिकत तर माझी मॅनेजर हा म्हटलं या माणसाला करावं काय टँकरने पाणी 7 महिने पाणी टाकणं सोपी गोष्ट नाही जोक नाही आणि एक थेंबचा सोर्स आजूबाजूला नसताना कुठंच नाही ना रस्त्याने पाणी म्हणजे इथून कमीत कमी 10 किलोमीटर 10 ते 12 किलोमीटर पाणी त्यांनी 10-12 किलोमीटरचा फेरीमध्ये कुठेच पाणी नाही बरोबर ना एवढी धाडस फक्त आपला प्रोडक्टवर विश्वास होता त्याच्यामुळे एससीटी मध्ये पण विश्वास हे चिरंजीव हो काय नाव तुमचं माझा नाव निशान अच्छा आणि अजून हे दुसरे चिरंजीव हो त्याहिरे अच्छा हे 2 पैलवान हाताशी हा कारण स्टेजवरच आहे हा बर म्हणजे मेहनत आणि एससीटी वैदिक विश्वास त्याचं फळ असं म्हणायचं का हो हा त्याच हे तर मग लोकांकडे तर समजा टँकर ते बी आणू शकतात ना तुम्ही जर आणू शकता आजूबाजूच्या बागा सर्व तुम्ही जर टँकरचं पाणी आणू शकता तर आणू शकता तुम्हाला काय असं काही हाणण्या लागलाय का सोन्याचं कुठं
हे सगळं बरोबर आहे. म्हणजे यासाठी वैदिकची ताकद तुम्हाला माहिती होती, कशामुळे माहिती झाली? मी जाणवल्यापासून त्याच वापरून राहिलो. ते झाड किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचा 3 वर्षाचं 3 वर्षाचं. पूर्ण झाडं किती आता इथे? 600. म्हणजे आपण जेवढी झाडं पाहिली तेवढी हो 600 झाडं. 600 झाडांमध्ये 599 झाडं एकदम ओके, एक वाळले फक्त ते पण ताजच आहे, म्हणजे ते रोगट नाही. तुम्ही आता बाग हा धरलाय तो कितवा बाग आहे? हो तिसरा बार तिसरा बाग. हो म्हणजे बाग पहिल्या वर्षीपासून तुम्ही धरलेली. हो पहिला 13 महिन्यात 13 महिन्यात पकडला पहिला बार. काय एकंदरीत अनुभव काय आम्हाला ते एससीटीचा सॉइल चार्जर टाकलं होतं ना, तू सांगा ना मला. 2 वर्षाचा मागच्या 2 वर्षाचा अनुभव. ते पण चांगलंच येत होतं. हा. गाठ छोटं होतं, मग कोणी बरं. म्हणायचं पकडू नका भाऊ असं. अच्छा, लहान लहान आम्हाला दुष्काळी परिस्थिती मी वाढ नाही होत ना. हा वाढ. बरं, मग तरी मी परत ऐकतच नाही. मी फक्त विश्वास होता मला एससीटी. बर. मी ते जायचं आणि पगार दरवर्षी वाढलो. अच्छा, बरं का. का फेब्रुवारीला राहिलेला होता. हा. आणणार होता लगेच. स्टडीला वेळ नाही द्यायला. 15 दिवस स्टडीला आहे लगेच बार पकडला. सुद्धा मेला नाही भरायचं. गावात का? लगेच बार पकडायचं. दुष्काळामध्ये तुम्ही बहार पहिला धरला हो 13 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही परत फेब्रुवारीला लागला. म्हणजे मागच्या वर्षी किती महिने त्यावेळेस किती वय होतं झाडाचं? 20 महिन्याचं 20-21 महिन्याचं. आणि तिसऱ्यांदा धरला तेव्हा आता किती वय होतं? आता 3 वर्षात पहिल्या बार दुसऱ्या बार किती अंतर होतं? पहिल्या बारात थोडं अंतर दिलं होतं. 4-5 महिने. हो पहिल्या बरोबर. मग मग दुसऱ्या बाराला रिपीट केलाय रिपीट. पहिल्या बारात थोडा दिलाय. हा. दुसऱ्या बाराला ना हा. रिपीट केलंय. बरं, मला एक सांगा, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या बारामध्ये बिलकुल अंतर नाही? त्याच्यात अंतर नाही. अंतर अजिबात नाही अजिबात. म्हणजे माल काढला आणि होत तिसऱ्याला पण अंतर नाही. ए मध्ये लगेच लगेच रिपीट करायचं. लावायचं. आता परत अंतर नाही ठेवायचं. नाही, होय. अंतर ठेवायचं. बापरे. तिसरा बाग येतो धरायचा का? तो पण पकडायचा आपण पकडायचा. पाण्यामुळे पकडला नाही तो पण तो पण पकडायचा होता पण पाणी कमी होते त्यामुळे त्याच्यासाठी. मग मग तुम्ही एक सांगितलं होतं तुमचा एकटा तो पाळलेला आहे. सावटा करण्यापेक्षा तुम्ही सांगायचं 100च झाडं करा. आम्ही ते 1200 झाड आधार करण्यापेक्षा 100च करायचं पण परफेक्ट करायचं. त्या वाच टाळा वाजवलं पाहिजे. जे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले असं येते. म्हणजे असं का म्हटलं आपल्या संतांनी? जसं बोलणं गेलं तसं चाललं गेलं तर तुमची पावलं बंदली जातील. एवढं तुमच्या हातून चांगलं कर्म घडेल. म्हणजे आज तुमची जर परिस्थिती पाहिली तर तुमच्याकडे झाडं किती आहे सगळे टोटल तसे जमिनीमध्ये? 1800 झाड. 1800 झाडं. म्हणजे 1200 झाडं तुम्ही धरलेली नाही. ते पण याच्याबरोबर लावले? अच्छा, ते अजूनही धरलेले नाही. नाही अजून ओके. मग मला एक सांगा, आता तुम्ही हे जे समजा 1800 झाडं लावल्यानंतर याला 600 झाडांना कंटिन्यू तुम्ही 3 वर्षापासून वापर. ओके. आणि हे तुमचं पहिलं वर्ष आहे खऱ्या अर्थाने. तुम्हाला एक वेगळा सक्सेस मिळाला, मोठा यश मिळालं. बाकी मागच्या वर्षी हा, मार्केटमध्ये मार्केटमध्ये एक नंबर गेला. पण आयस्ट जायचं. किती माल निघाला होता एवढ्या याच्यामध्ये? 7 अच्छा, म्हणजे 10 किलो निघाला. हो बर, मागच्या वर्षी. आता यावर्षी किती निघाले एका आता जास्त निघायला पहिल्या वर्षी 13 नाही धरला तेव्हा किती 5 किलो निघाला होता ना? 5-7 किलो 5-7 किलो निघाला. दुसऱ्या वर्षी धरला तेव्हा 20-21 महिन्याचा होता, तेव्हा तुम्ही 10 किलो काढला. तो खरा धरायचं वय होतं 21 महिने. तेव्हा एक पाडी बारीक होती. आणि मग तुम्ही गस काढला होता ना पहिल्याच वेळेस. आणि तिसऱ्यांदा तुम्ही धरला तेव्हा बाग तुमचा साधारणतः किती महिन्याचा होता? 30 महिन्याचा असेल. 29-30 महिन्याचा. 3 वर्ष झाली ना आता? हो 3 वर्ष. म्हणजे आता 36 महिन्यात झाली बाग. तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास जर आपण केला आता की या वर्षी माल तुमचा किती दिसतोय तुम्हाला साधारणतः झाडावर? सर 15 किलोच्या आसपास. 15 किलोच्या आसपास. हा, काही जण 20 किलो 20 सरासरी 15 किलो. म्हणजे 20 किलो पण भरेल, पण 15 किलो जरी धरला तर आता 15-9 टन माल निघेल. आता तुम्ही व्यापार दिला वाटतं ना? नाही काय आहे त्याचं रेट? 86 रुपये दिला. मी रेटच्या बाबतीमध्ये काहीतरी ऐकलं मागाशी सर सांगत होते मला. बाकीचे कोणाचे 50, कोणाचं 60, कोणाचं 70-70च्या वर कटिंग कटिंग नाही. बर, मला घेतला तुमचा गेला. तरी अजून शेतकरी आहे व्यापारी नाही ना 95 रुपये करून. म्हणजे आता दुसरा सौदा झाल्यानंतर 95 रुपये व्यापाऱ्याने केला. 10 रुपये दुसऱ्या व्यापाऱ्याने वाढून दिले तरी नाही दिला. म्हणजे त्यांनी भावनाच फोन केला होता त्या व्यापाऱ्याचा. हा, मी खूप बापूंना सांगतो म्हणे मला 95 रुपये घेतो. 100 गेले त्यांनी आम्हाला.
मी 100 करून देतो पण तो माल मलाच पाहिजे. अच्छा. तरी मी या शेतकऱ्यांना फोन केला, एकदा शब्द दिला गेला माझा, मी नाही देऊ शकत मला. हो, 10 रुपये म्हणजे तुम्ही विचार करा, 9 टनामध्ये 90,000 रुपये झाले. कळून ऐकले. पण पैशाची नाही किंमत ना आपल्याला. स्वतःची किंमत. क्या बात, व्हेरी गुड. आणि चुकीचं म्हणतात 13 महिन्यात बहार पकडला होता. मी त्यांना नाही सावध होतो. ते म्हणे कमीत कमी आपण बहार म्हणजे लालची गोटी 5 किलोच्या दादा आपण खर्च तरी करू, झाडाची काळजी घेऊ. लालाची काळजी घेऊ. हे बरोबर आहे, हे तुमचं तत्व बरोबर आहे की किमान वेळा आपल्याला पैसे नाही मिळाले त्याला शिक्षण होईल. हा, एक तसं माणसं 2 वर्ष झालं लक्षात देत नाही. बरोबर आहे, 3 वर्ष झाड धरत धरत नाही, ती लक्षात देत नाही त्याच्याकडे. धरत नाही म्हणजे लक्षात. काहीच बघत नाही, जवळ मोठं होईल तसे होऊन देतात. बरोबर आहे ना. आणि हेच मोठं कारण आहे कसमध्ये पक्क्यामध्ये तेल आहे. डायरेक्ट बाग धरायचा असला की मग त्याला काय करायचं, उपयोग करायचं. तुमच्या बागामध्ये तेलच नाही. हा ना, ते जरा थोडंसं हे आजूबाजू आहे ना, हा तेल आहे. आता नेतारी 4 टाब्या तोडून टाकत कुठं तिकडं पाणी शेजारी होते. त्या बागेमध्ये किती 4 टोळ्या 4 ट्रॉल्या तोडून दिले निंबू गाठ तोडून. या साईज. आपल्याकडे स्पॉट नाही, आपल्याकडे स्पॉट कसं काय येईल तो? हा, मला सांगा ना तुम्ही. जर मला सांगा, जर दारू प्यायचीच नाही तर नशा कशी काय चढत? आम्हाला पण पेशन नाही, झाडांना पण पेशन नाही. क्या बात आहे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही जे ज्याच्यामुळे तेल येतो ते कारणच शेतामध्ये आणलं नाही, ते म्हणजे रसायन. रसायन म्हणजे एक दाणा टाकलेला नाही, लावल्यापासून. लोक म्हणायचे मुलं शिकून राहिले मग नोकरीला जायला पाहिजे. हा, पण मुलांचं म्हणणं असं आहे की आम्ही टेक्निक जैविक शेती करू, नोकरी करायची नाही. बर. त्याच्यामध्ये वैदिक शेती करायची. वैदिक शेती. बर. काय वाटलं तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला दोघांना विचारतो नाही, तुम्ही एवढी हिंमत तुमच्यामध्ये का तुम्ही शिकू शकता? किंवा मी तर ऐकलं तू स्पोर्टमध्ये तर काय 5 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये 15 मिनिटं मी जातो, एवढं तुमच्याकडे ऑलराऊंडर खेळाडू होतात. ऑलराऊंडर खेळाडू. बर. कुस्तीमध्ये, सायकलिंगमध्ये, स्केटिंगमध्ये, बॉक्सिंगमध्ये, बर. रनिंग. बर. इथं प्रॅक्टिस कोणी करत नव्हतं त्याच्यामुळे. त्याच्याबरोबर टिकत नव्हतं कोणी. पुणे. अरे बापरे. ते शेतामध्ये एवढे क्वालिफाईड मुलं तुम्ही शेतामध्ये ठेवले, तुम्हाला एवढी हिंमत कशी आहे? आपल्या यासाठी वैदिकच्या जोरावरती मी ती व्हिडिओ बघितले ना खूप. हा, मला विश्वास आला त्याच्यावरती. हा, मला गॅरंटी नव्हती की मी खरंच पिकू शकतो, मला आता पिकू शकतो. काय क्वालिटी येऊ शकेल माझ्याने. पण हा, या यासाठी वरी बघितलं मी, व्हिडिओ बघितलं, वापरून बघितलं, तेव्हा मला विश्वास आला की वैदिकचा तुम्हाला विश्वास पटला. परंतु माझा असा अनुभव आहे की जी तरुण पिढीमधले मुलं ज्यावेळेस असे रिझल्ट बघता ते म्हणतात फेक आहे, म्हणतात फेक आहे, डुप्लिकेट आहे, नका लोकांना असं म्हणतात. विश्वास बसत पण विश्वास बसत काय कारण असेल विश्वास काय बसत नसेल? मग तेच मी म्हणतो, हा, पाणी स्वतः पिकवण्यात आहे. तुम्ही पिकवला, तुमचा कसला विश्वास, परंतु जे पाहता त्यांचा विश्वास बसत नाही. त्याचं कारण काय माहितीये का? कारण हे की त्यांनी आतापर्यंत जो अनुभव घेतला, त्यांच्या अनुभवामध्ये असे अनुभव नाहीच आहे कधी. आता मला सांगा, तुम्ही जर समजा एखाद्या याच्यामध्ये गेले, कशामध्ये आपण कसं म्हणतो की मांसाहारी हॉटेलमध्ये गेले, तर तुम्हाला तिथे शाकाहारी डिश थोडी मिळणार. तिथे तुम्हाला असे सज्जन माणसं, निर्व्यसनी माणसं थोडी मिळणार आहे का? तिथे प्रेमाने बोलणारे, हो नमस्कार, उदनी कवळ घेत ना, नाम घ्या हसचे, असं काही म्हणणारे भेटणार आहे का? पाहिलं तुम्ही कधी? म्हणजे तुम्ही कुठे जाऊन काय शोधू राहिले? केमिकलच्या जगामध्ये तुम्ही काय शोधू राहिले? प्रगती शोधू राहिले. बरोबर आहे ना? तर केमिकलच्या जगामध्ये प्रगती मिळूच शकत नाही. का? कारण प्रगती केमिकलच्या गावात राहतच नाही, तिथं अधोगती राहते. बरोबर आहे की नाही? तुम्हाला प्रगती शोधायची असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? प्रकृतीच्या गावात जावं लागेल. आणि प्रकृतीच्या गावामध्ये हे सिटी वैदिक राहते. बरोबर आहे की नाही? म्हणजे आम्ही आज तुम्ही जे केलं, तुम्ही एक संकल्प केला, जसं तुम्ही व्यापाऱ्याला तुम्हाला 90,000 रुपये ऑर्डर मिळत होते एका दिवसामध्ये, काहीच करायचं नव्हतं, फक्त शब्द फिरवायचा. पण तुम्ही शब्द फिरवू दिला नाही. बरोबर आहे की नाही? तसे राम एकवचनी होते, तसे हे सिटी वैदिकचे शेतकरी सुद्धा एकवचनी झाले. यासाठी जोरदार टाळ वाजवले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही संकल्प केला वैदिकच वापरायचं, आणि आतापर्यंत काय वापरताय? वैदिकच वापर. एकदम जोरपाट टाकले होते सर, पाणी नव्हतं, एकदम कमी पाणी होतं. कधी? मध्ये टाकलं होतं. अच्छा, कोथिंबीर. हा हा,
बिस्कुटचे दूध टाकलं तिथे मासे. हा Yes. बर तेव्हा पाणी खूप कमी होतं. बर 10-20 मिनिटं चालायचं फक्त. बर बर थोडं टँकर टाकून उतरवली ती कशी तरी. बर आणि आपलं एसटी वैरिंग चालू होतं. एनर्जी बुस्टर सॉईल ते देत राहिलो. हा एक नंबर क्वालिटी आली सर. डबल डबल व्यापारी म्हणे डबल व्यापारी डबल वे डबल व्यापारी 1,61,000 गेली होती. किती गुंठे? 25 गुंठे 1,61,000 ना. त्याचं पाणी अभाव आहे, आधी अर्धी असे वरून गेलं. हा काही वरून गेली त्याच्यात काही ती गेली. ऐकतच राहावं तुमचं. नंतर त्या व्यापारी नाही ना समजलं टाकायला मारून. त्यांनी नाही गोष्ट आहे नाही त्याचं भांडवल व्हायला लागल्या. ते भांडवल झाल्या फोन आला म्हणे मग आम्हाला एवढ्याला सव्वा द्या. हा माझा मित्र आहे समोर बर त्याच्याकडे मित्राचा ऐकलं बस मित्राचा फोन आला म्हटलं नाही आपण शब्द दिला तो आपण शिवरायांसारखा आपण पक्का माणूस. क्या बात क्या बात हा तुमच्यासारख्या माणसं आजच्या काळामध्ये आहे हे ऐकून लोकांना आशीर्वाद. खरंच आहे, हा खरंच. क्या बात. सर माझ्या 4 ते 5 वर्ष करिअर मध्ये हा. आणि असा हटकी माणूस पहिला एक हट्टी राहतो ना हट्टी. हा म्हणूनच आज सोनं आहे ना. मी कधी ना यांना आपला मॅनेजर शुभम हा 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 तूच बोलून घे. वो आपल्याला डोकं जाऊ. माझं मित्र नाही. बरं काय काय ट्रीटमेंट केलं तुम्ही यावर्षी मला ते सांगा ना. रेस्ट पासून काय काय केलं? या कृषी आम्ही बनवतो 2 किलो 600 नो वापर रूट न्यूट्रियन पेस्ट सर्व भरले. त्यामुळे कमी भरलं वैदिक जास्ती भरलं. हो म्हणजे ऍक्च्युली तुम्ही भरायला पाहिजे होतं 4.5 किलो. नियमानुसार 600 झाड आहे ना म्हणजे 1.5 एकर. होय ना 1.5 एकरी काय 3 किलो 1.5 एकरला किती झालं 4.5 किलो. मग तुम्ही 6 किलो भरला. ओके आणि कृषी आम्हाला 2च किलो टाकू. ठीक आहे पहिल्या पैसा भेट रेस्ट मध्ये का नाही आता राहतो नाही रेस्ट मध्ये गायला नाही कारण कंटिन्यू केला ना सर आम्ही. मग तुम्ही रेस्ट धरलीच नाही. केली ना. नंतर मग काय झालं? नंतर मग आम्हाला टाइम भेटला फ्लावरिंग करायला. फ्लावरिंग झाली. फ्लावरिंग झाली सेटिंग झाली. काय अनुभव होता फ्लावरिंग सेटिंगचा? एका नंबर कळ झाले नाही ते 2 कट आलं होतं ना तेव्हा सगळ्यांच्या बागा होत गेल्या आमच्या सेटिंगचा काळामध्ये तू काय होतं परिस्थिती काय होती? पूर्ण कळ झाले. बर आता आपलं बरोबर आहे. आता सगळ्यांचा प्लॉट किती असं नाही 1.5 टन प्लस असं नाही म्हणतात ते एकरी दोन एकरमध्ये एकटं 2 टन हो काय बात करतो? 8 कॅरेटी निघाले. हा फक्त 1.5 टन निघाले. किती किती क्षेत्रामध्ये झाडामध्ये? जवळजवळ 1.5 टन म्हणजे 600 झाडांमध्ये 600-900 झाडांमध्ये 600-800 मिलीवर 20 सट्ट्यांसाठी पडले त्यांचे. आम्हाला सांगत होते काँग्रेस आहे ना काँग्रेसचा का मिलीवर घेतो म्हणे हा. पुन्हा कापून टाका म्हणे. बरोबर आहे. आमचा चांगलं चिरंजीव सांगायचा सरांनी सांगितलंय काँग्रेसला काय कळलं नाही. त्याला काय करायचं नाही त्याला काही घाबरायचं नाही. तुम्ही खाली मातीला हातच नाही लावला. आताच नाही आताच बरं पहिला बेसूट टाकला सेटिंग झालं मग त्याच्यानंतर मग पुढे काय केलं? दिली आम्ही. हेच नोकरीचे आपण शिलाजीत हा हा आता शिलाजीत तुम्ही काढलेली हा. आधी ते काय करायचे हा. न्यूट्रिएंट लावायची. पाणी गुळ आणि स्वायचं टाकून टाकून द्यायचं काय कपडं आणि त्याची 15-15-20 दिवसाला देत राहायचं. ओके मग दुसरा बेसूट नाही टाकला. नाही टाइम भेटला दुसरा टाकायला. आणि पाणी पाणी विकत आणायचं टाइम भेटत नव्हता. हा तुमच्याकडे पाणी विकत असल्यामुळे तुम्ही उकळू शकत नव्हते. उकडला असता तर शॉक बसला असता. मी त्यांना काय बोललो पुरुषा म्हणून आहे ते उचलिंग होता मी RNPS त्याच्यामुळे बेसूट टाकला नाही. नाही टाकायचं पण पाण्याची बी असं त्यांना सासू दिले होते पुढं सगळ्याच गोष्टी टँकर आता तुम्हाला काय तुम्ही आता पुढे गेले ना टँकर जितकी लाईन लागलेली की एक सकाळी जर नंबर लावला तर 4-5 वाजता एक टँकर भरतंय एवढी गर्दी जिथं पाणी दिलं त्याच्याबरोबर महिने टर्म झालं पाणी टँकरचे पैसे किती जातो? 900 आगर हा किती लिटरचे? 5 हा बापरे. कंटिन्यू त्यांनी शिलाजीत LSQ पण दिले आता हा LSQ दिले आता शिलाजीत जेव्हा आले ना LSQ पण दिले मग आता तुम्ही स्लॅनच्या दिले RNPSच्या तर किती गेले असतील साधारणतः? आणि गेले असलं 7 स्लॅरे गेले. हो आता एका स्लॅरीमध्ये एक पाकिट टाकायचे. 2 नाही आरचं एक याचं एक पीचं आणि याचं एक म्हणजे RNPSचे एक पाकिट पाकिट घ्यायचे दरवेळेस. हे 2 सांगितलं तुम्ही 3 घ्यायचे. बापरे ही वैदिकचा तुम्ही धमाकाच करून टाकला. 8 म्हणल्यावरती झाले किती? हा समजा काहीच विचार केला नाही आम्हाला फक्त बाग खर्च किती झाला सांगा? टिपला नाही
फक्त आम्हाला बाग काढायचं आहे, निघतो का बा आम्हाला विश्वास होता ना. इथं तर काहीच पिकत नाही, सगळे रिकामी बसते का किती कामच नाही आम्हाला काहीच. म्हणजे या सर्व म्हणजे असंभव गोष्ट आहे. हो, लोक म्हणायचे ट्रॅक्टर करून बाग निघेल का म्हणे, ट्रॅक्टर टँकर हा टँकर. हा मग आम्ही टँकरच बाग काढून द्या. क्या बात क्या बात. शक्य ते शक्य करतील स्वामी, आज आपण म्हणतो स्वामी समर्थांबद्दल, तसं आज या स्थितीमध्ये बद्दल अशक्य ते शक्य आता टँकर सगळ्यांका आहे, बागा सगळ्यांका आहे, वेळ सगळ्यांकडे आहे. काय काम आहे सांगा आपल्याकडे या पट्ट्यामध्ये? काय काम आहे लोकांना? काहीच काम नाही. म्हणजे वेळ रिकामा आहे, पाणी कुठेतरी आणू शकता आणि क्षेत्र भरपूर आहे, झाडं पण राहू शकता आणि वातावरण पण अनुकूल आहे, परंतु गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. बरोबर असं गॅरंटी स्थितीमध्ये आलेली. समजा जे ऐकणार येते असं म्हणते, अरे 8 वेळा सिलेंडर टाकले, RNP एवढं वापरलं, तुम्ही सिलेंडरची ट्रीटमेंट पण केली, ऐकलं NSK दिली. LSK दिली हो. गेला. हो. काय थोडंसं काय अनुभव आला तो वेगळा तो असं मग काय म्हणजे? आमचं इतकं पाणी 2 दिवस आडाकडे पाणी होतं आमचं. हा लोकांचं दर दिवशी राहायचं, बर. तरी आमचा भाग असा उन्हात असा वाटतं की पावसाळ्यातच झालेला. या टँकरचा कोणी म्हणू शकत यार, मी केली टँकरवर शेती, मी 1 वर्ष टँकरवर शेती केली, पण माझा पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर तो ताजा झाला, तुमचा उन्हाळ्यात ताजा आहे. हे मोठं आश्चर्य ना. माझ्या बागेने पार पलटी खाल्ली होती, म्हणजे पानं असे उलटे पडून गेले होते, पानं सुकून गेले, करपून गेले, फळं सुद्धा वरून असे सुकून गेलेले होते. पण जेव्हा पाऊस झाला तेव्हा त्याने अशी ग्रीप घेतली, पण तुमचा बिगर उन्हाळ्यात बाग असा आहे. हे चमत्कार आहे ना, त्याच्यापेक्षाही चमत्कार आहे. तोच विश्वास. पेपरला म्हणलं होता, मला इमेजिन नव्हती एवढी साईज होणार आहे. पेपर त्यांनी का त्यांना पेपर काढायला लावला, पेपर काढला त्यांनी मला फोटो पाठवले, सायंकाळी फोटो दुसऱ्या सकाळी अरे गीता फोन केला. तुला वाटत होतं नाही साईज नाही त्यांना आम्हाला म्हणजे विश्वास होता आम्हाला बनवू शकतो. चांगली बाग आहे. मला याचं सांगता येणार. हा उन्हाळ्याचं पाणी कमी आहे ना, साईज अहो लोक फळचं पाणी सोडता, ते खाली बांध तुम्ही. हा आणि आम्ही अजून राऊंड अप मारले काहीच नाही. तुमचं सांगितलं असल्याप्रमाणे बहुत कुठं आपण टाकतो. कधीपासून बंद केलं मारायचं? नाही मारायची बॅग नाही तर काहीच नाही. आणि जेव्हा लावली तेव्हापासून व्हिडिओ बघतोय, तेव्हापासून चालू आहे सगळं कंटिन्यू. बर. म्हणजे सुरुवातच ते प्रत्येक नियम तुम्ही पाळला, पथ्य साधना लेक्चर आहेत, तेच मग सगळं तुम्ही विधी पाळले, पथ्य पाळले, साधना जपली, त्याचं फळ आहे सगळे. म्हणजे तुमचं जो श्रद्धा आहे, तुमचा जो हट्टीपणा आहे, संकल्पचा हट्टीपणाला त्या संकल्प म्हणतात. याचा संकल्प केला ना तेच करेल, आहे की नाही? मग हे जे संकल्प शक्ती हे जसे आपण म्हणतो की जसे प्रभू रामचंद्राकडे होती, नंतर भीष्मा म्हणजे भीष्मा यांच्याकडे होती, बाबा बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला ही जी ताकद आहे, ही ताकद तो जशी तुम्हाला तुमची स्वतःची आहे तशी ती यासाठी जोड बरोबर आहे. ज्या लोकांचं त्यांना यासाठी काम नाही. पहिल्या लोकांनी 1-2 वेळेस हा मग काय नाही सक्सेस 1-2 वेळेस आपल्याला काही होत, त्याच्याने काय अनुभव आहे त्यांना असं वाटतं लगेच रिझल्ट पाहिजे. आपल्याला तर तुम्ही जर समजा दूध टाकलं ते लगेच जाऊन जाईल, ते दूध टाकलं तुम्ही आपल्याला तयावर, तुम्ही ते तर उडून निम्म तर उडूनच जाईल आणि निम्म्याची वापस होऊन जाईल, काही सापडणार पण नाही तुम्हाला. कमीत कमी त्याच्यावरती त्या पातेला पाहून त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 2-3 लिटर दूध टाकायला पाहिजे ना, ते टिकल ना. काय वाटतं तुम्हाला? आम्ही 4 लिटर देतो, 5 लिटरचा ते घेतात. 5 लिटर घेतच नाही तुम्ही म्हणजे बरं. तरी पण एक साधारण यांचं बिल किती झालं असतं त्याच्याकडे नाही हिशोब, तुमच्याकडे असेल ना मॅनेजर, आपण 90 ते 1 लाखपर्यंत गेला. 1 लाखापर्यंत. आता उदाहरणार्थ पहिला बेसवर 2 किलो, पहिला डोस 40,000 आणि वरतून 20,000. बरोबर तुमचं पण बरोबर आहे. सगळ्यात जास्त वापर यांनी एनर्जी बुस्टरचा केलेला आहे, सगळ्यात जास्त. मी पहिला आता काढ, आता काय आलं तो नाही बराचे द्यायचं आहे ना, कुठं द्यायचं मला सांगितलं की द्या. आम्हाला जास्त किती लिटर सोडला? 2 लिटर सोडलं. एवढ्या म्हणजे थोडक्यात तुम्ही झाडाला खाऊ घालायच्या बाबतीमध्ये अजिबात हायगाई करत नाही. लिटरची पॅकिंग नाही होते, मग अर्धा लिटरचीच पॅकिंग टाकली, तरी पण 4 आणले कोथिंबीर आपण केस सोडलो सर. मध्ये ना एकदम भयानक ताकद आहे. कोथिंबीरला कमी पाणी होतं पण वाटत नव्हती, कुठं कमी असतं.
लोक जे म्हणता लय पाणी लागतं शेतीला, लय पाणी लागतं, याचा फायदा काय वाटतं? बस तुम्ही आहे मी कमी आता तुम्ही हा जो पट्टा बघितला ना सर, सार्धव वायगावरातील इथं मोठा म्हणजे हे बघा, आता माझ्या डोळे इथं हम्म. हे बघा, इथं सूर्य असेल बघा, हे लाल लाल झालं पूर्ण. मला दिसत नाही तरी पण मी सांगतो का बरं, हे सूर्याची उष्णता रिफ्लेक्ट होती ना, डोळ्यांची आग व्हायला लागली माझं. हे बुट्ट मगाशी उन्हात होते ना, डायरेक्ट असे चटकत होते खालून. आता म्हणजे एवढं तुमच्याकडं कोरडी उष्णता आहे, एकदम ही खतरनाक आहे, पण कोरडी हवा, कोरडी पूर्ण नाही, तर डायरेक्ट इफेक्ट करते ती. म्हणजे थोडक्यात एवढं हीट आणि एवढ्या प्रकारचा कोरडी हवा असताना देखील या पाण्यामध्ये ताजेपणा टिकून राहणं सोपी गोष्ट नाही. आणि फक्त 20 मिनिटं पाणी दिलेलं बघ कसं. काय? 2 दिवसाने 20 मिनिटं किती दिवसांनी चालू आहे आता हे असं? आता 8-10 दिवसांना रेग्युलर रस केलंय 20 मिनिटं पाणी. 20 मिनिटं जातो. 20 मिनिटं. आधी मी तर पहिल्यांदा ऐकतोय विश्वास नाही बसत. त्याच्यासाठी तुकारामांच्या भाषेत म्हणल्यात मनाचे संकल्प पाववे सिद्धी, यांचा संकल्प आहे मनात आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली. नाही, ती सिद्धी नाही नुसते, त्यांनी त्याच्या लक्षात आलं का, हे बघा, तुम्हाला संकल्प केल्यानंतर तुम्हाला जे साधन मिळालं त्या साधनाबरोबर तुमचा संकल्प पाहिजे. समजा तुम्हाला एक मंत्र मिळाला, बीज मंत्र, तुम्ही त्या बीज मंत्रावर किती संकल्प साधला पाहिजे. मग तुम्ही नुसतेच संकल्प साधन नाही, वैदिकचं ते साधन आहे ना त्यांचं. मग तेच मी तुम्हाला सांगतो की ती त्या साधनाशी संकल्पित राहिली, त्या साधनाशी एकनिष्ठ राहिले, आणि त्याचा परिणाम असा आहे की त्यांना आज हे चित्र दिसतंय.